हॅलो, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत ओल्या जवळची रेसिपी. तर यासाठी आपण कोकम, मिरची, कढीपत्ता, मीठ, लसूण पेस्ट, कोथिंबीर, मसाले, टोमॅटो आणि कांदा आणि ओला जवळा घेतलेला आहे. ओला जवळा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. मी 1 वाटी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर कांद्याला मिक्स करायचा आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला मिक्स करणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची ॲड केलेली आहे, कढीपत्ता आणि लसूण पेस्ट ॲड केली आहे. परत त्याला आपण चांगलं ढवळणार आहोत. त्याला मिक्स करत राहायचं आहे स्लो गॅसवरती. आणि जो ओला जवळा आहे तो सुक्या जवळापेक्षा पण छान लागतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड केल्यानंतर आपण त्याला परत मिक्स करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हळूहळू कांद्याचा जो कलर आहे तो चेंज होतो आहे. आता त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. मी टोमॅटो पण 1 वाटी घेतलेला आहे. आता आपल्याला जे सुके मसाले आणि कोथिंबीर ॲड करायचे आहे. सुके मसालेमध्ये काश्मीरी पावडर आहे, लाल तिखट मसाला आणि हळद. ह्याला आपल्याला परत चांगलं परतून घ्यायचं आहे. मी काही पाणी ॲड केलेलं नाही आहे. हे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ओला जवळा ॲड करणार आहोत. परत आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून सर्व मसाला जो आहे तो सर्वीकडे लागला पाहिजे. जवळ्याला पण खूप पाणी सुटतं, तर आपण त्यामध्ये काही पाणी ॲड नाही करणार आहोत. त्यानंतर आपण कोकम ॲड करणार आहोत. कोकम जास्त ॲड नका करू कारण आपण 1 वाटी टोमॅटो पण ॲड केलेला आहे. त्याला चांगलं मिक्स केल्यानंतर आपण त्याला आता ढाकून ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी. आता तुम्ही बघू शकता त्याला जे पाणी सुटलेलं आहे. पूर्ण जे पाणी आहे ते सुकेपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता किती पाणी आलेलं आहे. तर आता थोडं पाणी जे आहे ते आटत चाललेलं आहे. तुम्ही थोडी गॅसची फ्लेम फास्ट करून त्याचं पाणी कमी करू शकता.
आता तुम्ही बघू शकता जे पाणी आहे ते खूप प्रमाणे कमी झालेलं आहे. तर तुमचा जो जवळा आहे तो रेडी झालेला आहे. आता तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करून बघा. थँक्यू.